महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांचे दिनांक 15 जुलै 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना बेमुदत काम बंद आंदोलन दिनांक 15 जुलै 2024 पासून चालू असून कोपरगाव येथील महसूल कर्मचारी संघटना यांनी बेमुदत काम बंद आंदोलन 15 जुलै 2024 पासून सुरू केले आहे। त्यांच्या काही प्रमुख मागण्या: महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा। अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नतीबाबत आदेश निर्गमित करण्यात यावे। महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे। अव्वल कारकून या संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात यावे। नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड वेतन 4800 करण्यात यावा। महसूल सहाय्यक ग्रेडचे 1900 वरून 2400 करण्यात यावा। अशा इतरही काही मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी त्यांनी आंदोलन चालू ठेवले आहे। या आंदोलनासाठी निवासी नायब तहसीलदार श्रीमती मनीषा कुलकर्णी, नायब तहसीलदार चंद्रशेखर खुलते, तालुका अध्यक्ष YD पालवे, तालुका उपाध्यक्ष DR घोरपडे, जिल्हा संघटक RS उदावंत, अव्वल कारकून शंभू चौरे, सोमनाथ मोरे, नलिनी साळुंखे, महसूल सहाय्यक श्रीमती अंजना पवार, कोमल खोडके, दत्तात्रय कोल्हाळ, अंबादास गायकवाड, शिपाई राजेंद्र सांबरे, संजय आंबले, कोतवाल, संकेत पवार, ओरख महाजन आदी कर्मचारी आंदोलनास बसले असून अद्यापही आंदोलन चालू आहे। यामुळे नागरिकांच्या अतोनात हाल होत असून शासनाने त्वरित दखल घ्यावी। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी शासन स्तरावरून कोणत्याही मागण्या आमच्या मान्य होत नसल्याने दिनांक 15/7/2024 पासून बेमुदत संपाची हाक आम्ही दिली आहे। त्याच्यात प्रमुख मागण्या आहेत आमच्या मान्य दांगट समिती अहवाल शिफारशीनुसार महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंध लागू होण्याबाबत महसूल विभागाच्या आकृतीबंधानुसार 30 ते 35% पद रिक्त आहेत ते तात्काळ शासन स्तरावरून भरण्यात यावे। महसूल विभाग तसेच अंतर्गत संजय गांधी विभाग, गृह विभाग, निवडणूक विभाग व इतर तत्सम विभागातील वेतन देयके उणे प्राधिकरणापत्रावर काढण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याबाबतचे एक आहे। परत महसूल विभागातील सेवा नियमित होण्यासाठी महसूल सहाय्यक व तलाठी विभागातील दुय्यम सेवक परीक्षा व महसूल अर्था परीक्षा या अशा 2 परीक्षापैकी एकच परीक्षा घेण्यात यावी। अव्वल कारकून पदाचे महसूल सहाय्यक महसूल अधिकारी असे नामांतर करण्यात यावे। नायब तहसीलदारची वेतन श्रेणी 48 करण्यात यावी। महसूल सहाय्यक यांच्या ग्रेड पे 1900 वरून 2400 करण्यात यावा। असे इतर विविध मागण्या आहेत, तरी त्या सदर मागण्या आमच्या शासन स्तरावरून मान्य करण्यात याव्या।